पूर्व नाशिक विधानसभा मतदारसंघातून भाजपचे महायुतीचे उमेदवार ॲडव्होकेट राहुल ढिकले यांनी अपेक्षेप्रमाणे विजय मिळविला। या मतदारसंघात भाजपमधून फुटून बाहेर पडलेले गणेश गीते हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून निवडणूक रिंगणात होते। तशी ही निवडणूक अनेक कारणांहून चर्चेत राहिली। पैसे वाटप, दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांमध्ये घडलेल्या चकमकी यामुळे हाय व्होल्टेज लढतीचं चित्र निर्माण झालं होतं। प्रत्यक्षात मतमोजणीच्या दिवशी जाहीर झालेल्या निकालानं राहुल ढिकले यांनी एका हाती बाजी मारल्याचं स्पष्ट झालंय। प्रथम फेरीपासून ढिकलेंनी जी आघाडी घेतली ती अखेरपर्यंत राखली। त्यांना 1,12,761 मते मिळाली, तर गणेश गीते यांच्या पारड्यात 44,374 मतांचे दान पडले। 68,387 मतांनी गीतेंचा पराभव झाला। वास्तविक ही लढत तुल्यबळ समजली जात होती, पण निकाल हाती आल्यानंतर ती बहुतांशी एकतर्फी झाल्याचं स्पष्ट झालं। मतदारांनी महायुतीला निवडून देताना ॲडव्होकेट राहुल ढिकले यांनी केलेल्या विकासाला खरी पावती दिली असेच म्हणावे लागेल। विजयी झाल्यानंतर समर्थकांच्या खोळक्यात भरलेल्या गुलालानं राहुल ढिकले यांनी मतदारांचे आभार मानले। राज्यात जे आहे तेच नाटकात आहे। ही लाट जी आहे ती विकासाची आहे, ही एक चांगला महाराष्ट्र घडवण्याची आहे। देवेंद्रजींनी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कामाची ही पावती आहे। एवढ्या मतांनी विजय मिळेल असं वाटलं होतं? हो, वाटलं होतं, कारण समोरचा फक्त श्रीमंत होता आणि तो जनतेच्या दरबारात हा श्रीमंत नव्हता, तर तो गरीब होता। जनतेला आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांना, आमच्या वरिष्ठांना असं आहे, भ्रष्ट प्रवृत्तीला गाडावं लागतं आणि ते गाडण्याचं काम आम्ही चांगल्या पद्धतीने करतो। निवडणुकीपूर्वी आणि नंतरही अनेक नाट्यपूर्ण घटनांची किनार या निवडणुकीला लाभली होती। राजकीय वारसा चालविताना त्यास मिळालेली विकास कामांची जोड हे राहुल ढिकले यांच्या विजयाचं प्रतीक म्हणावं लागेल। प्रतिनिधी उमेश अवणकर सह मनोहर गायकवाड, दिशा न्यूज, नाशिक।